समर्थ आता आजच्या भागाकडे वळूया. भाग क्रमांक 82. श्रीराम. शुकाचार्य जे आहेत ते अर्थात कथा सांगतायत नेहमीप्रमाणे, आणि परीक्षित राजा श्रवण करतो आहे. शुकाचार्य म्हणाले की अंबरीश राजाची कथा तू ऐकलीस. या अंबरीश राजाला 3 पुत्र होते. त्याच्यामध्ये या 3 पुत्रापैकी हा एक जो पुत्र होता ज्याचं नाव होतं रथितर, या पुत्राला संतान नव्हतं. तेव्हा त्यांनी अंगिरा ऋषी जे होते त्यांना प्रार्थना केली की महर्षी आपण माझ्यासाठी काहीतरी करा, मला पुत्रप्राप्ती होईल, माझा वंश पुढे चालेल, असं काहीतरी आपण करावं, अशी प्रार्थना त्यांनी अर्थात ऋषींकडे केली. अंबरीशाने प्रार्थना ऋषींना केली की मला पुत्र मिळवून द्या, आणि त्यांनी अर्थात आपल्या ह्या ब्रह्मतेजाचा वापर करून त्याच्या पत्नीपासून त्याने अनेक पुत्र निर्माण केले. आणि अर्थात ते जरी रथतीराच्या पत्नीपासून झाले असले तरी पण त्याचं गोत्र जे आहे ते, किंवा त्याला नाम जे पडलं ते अंगिरस असंच पडलं. अंगिरस गोत्रच त्यांचं मानलं जायला लागलं. खरं पाहिलं तर ते पुत्र होते या राजाचे, परंतु अंगरीस ऋषींचा भाग त्या ठिकाणी असल्यामुळे त्यांचंच नाव पुढे ठरलं. आणि ही जी मुलं होती पुढे झाली सगळी ती, हे अतिशय श्रेष्ठ असं पुरुष होते. कारण यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांचा जो जन्म झाला तो संकरित प्रकारे झाला होता, की एकीकडे क्षत्रिय वंश होता हा, आणि अर्थात अंगरीस ऋषी ब्राह्मण आणि क्षत्रिय अशा प्रकारचे 2 वर्ण तिथे एकत्र आले होते, आणि मग ही संतती निर्माण झाली होती. आणि हे अतिशय श्रेष्ठ असे सगळे राजे त्या कुलामध्ये झाले. एकदा मनू जो आहे, या मनूला एकदा शिंक आली, आणि मनूच्या शिंकण्यामुळे त्याच्या नाकातून एक पुत्र उत्पत्ती झाली, आणि त्याचं नाव होतं इक्ष्वाकू. तसं नाव प्रसिद्ध आहे. याला अनेक पुत्र होते, 100 पुत्र त्याला होते. या सर्व 100 पुत्राला अर्थात त्याने पृथ्वीचं राज्य वाटून दिलं. प्रत्येकाला एक एक भाग त्यांनी निवडला, आणि एक एक भागाचे राज्य त्यांनी वाटून दिलं, आणि अशा प्रकारे सर्वांना व्यवस्थित राज्याचं वाटप केलं, आणि म्हणाला की तुम्ही सर्वांनी धर्माचं पालन करून ह्या पृथ्वीचं पालन करा. एकदा असं घडलं की हा जो राजा होता, हा इक्ष्वाकू, याचा जो एक पुत्र होता विकुक्षी नावाचा, त्याने एकदा आज्ञा दिली की त्याला श्राद्ध करायचं होतं एकदा, आणि अष्टकाचं श्राद्ध करायचं होतं. आणि त्यावेळेस त्यांनी या पुत्राला सांगितलं की बाबा रे, या श्राद्धासाठी आपल्याला मांस लागणार आहे, तर तू मांस आण. तो म्हणाला जशी आज्ञा आपली. झालं, त्याने घोड्यावर स्वार झाला आणि तो वनात गेला. म्हणाला चला आपण त्यानिमित्ताने शिकार करूया. शिकार करण्याची संधी आली. शिकारीची आवड होतीच त्याला. मग त्याने भरपूर शिकार केली, आणि अर्थात शिकार करताना त्याला भरपूर परिश्रम पण झाले, आणि परिश्रम झाल्यावर त्याला भूक लागली. भूक लागल्यावर असं झालं की त्याने अन्न कुठलं बरोबर नेलेलं नव्हतं. म्हणजे असं अपेक्षाच नव्हती की इतका वेळ लागेल, परंतु झालं काय की त्याचं जे काम होतं ते काम काय ह्याचा विचार न करता तो शिकार करतच राहिला, आणि त्यामुळे त्याचा बराच वेळ गेला. आणि त्यामुळे घडलं असं की त्याला भूक खूप लागली, आणि मग त्याने विचार केला आता मी काय खाऊ, खायला काही दिसत नाही आसपास. तेव्हा त्याने विचार केला की मी इतक्या पशूंची शिकार केली आहे, त्यातल्याच एखाद्या पशुला मी खातो, काय हरकत आहे, असा विचार केला. आणि त्यातला एक पशु त्यांनी जो आहे तो ससा खाल्ला, आणि मग उरलेले जे काय पशु त्यांनी मारले होते त्याचं सगळं मांस वगैरे जे काही सगळं आणून दिलं, आणि म्हणाला पिताजी मी तुमच्या आज्ञेप्रमाणे हे सगळं आणलेलं घ्या आता. अर्थात तिथे जे बसले होते इतर लोक अंतर्ज्ञानी होते. तिथले जे गुरुजी त्यावेळेसचे होते ते अंतर्ज्ञानी होते. त्यांना लक्षात आलं की हे जे मांस आहे हे अर्थात आणलेल्यापैकी काही भाग वापरला गेलेला आहे, म्हणजे दूषित झालेला आहे.
आणि अशा प्रकारचं अन्न चालत नाही. आणि म्हणून त्यांनी ही गोष्ट राजाला सांगितली की राजा, तुझ्या मुलाने जे मांस आणलेलं आहे हे दूषित आहे, कारण हे यातला काही भाग वापरला गेलेला आहे. जेव्हा हे राजाला समजलं इक्ष्वाकूला, त्याला खूप राग आला की आपल्या पुत्राने हे अशा प्रकारचं कृत्य कसं केलं, असं करायचं नसतं. अर्थात त्यांनी त्या रागवण्यामुळे त्यांनी त्याला शिक्षा ही दिली की तो म्हणाला की आजपासून तू या माझ्या राज्यातून हद्दपार झालेला आहेस, तू आता मला परत इथे यायचं नाही, काळं करून दाखवायला तुझं. अशा प्रकारे त्यांनी या विकुक्ष नावाचा जो त्याचा पुत्र होता त्याला हद्दपार केलं, राज्याच्या बाहेर घालून दिलं. अर्थात पुत्राने त्याच्या आज्ञेचं पालन केलं आणि तो तिथून लांब निघून गेला. नंतर यथावकाश सगळा यज्ञ किंवा जे काही त्याला करायचं होतं ते सगळं त्यांनी पार पाडलं. दरम्यान बरेच वर्ष झाल्यानंतर त्या राजाला, इक्ष्वाकू जो होता, त्याचे जे गुरु होते ते वशिष्ठ होते, कुलगुरू. तो त्यांच्याकडे गेला आणि म्हणाला की आता मी बरेच वर्ष राज्य केले आणि मला हे राज्य आता नको आहे आणि आता मला परमपद प्राप्त करायचं आहे, तेव्हा हे सगळं मला नको आहे. अर्थात वशिष्ठ मुनीने त्याला व्यवस्थित उपदेश केला, काय करायचं काय नाही करायचं सगळं सांगितलं. आणि मग त्यांनी राज्याचा त्याग केला आणि वनात गेला आणि अर्थात त्यांच्या उपदेशाप्रमाणे त्यांनी वर्तन केलं आणि त्यामुळे त्याला परमपदाची प्राप्ती झाली. हे सगळं घडलं, त्याला परमपदाची प्राप्ती झाली. त्यांनी शरीर त्याग केला आणि शरीर त्याग झाल्यावरती अर्थात हा जो त्याचा मुलगा होता ज्याला त्याने हद्द पार केलं होतं तो परत आला. आणि मग त्याने विचार केला की मी ज्येष्ठ पुत्र आहेच आहे, तर आता मीच राज्यकारभार हातात घेईन. आणि मग त्याप्रमाणे त्याने घेतला, त्याला कोणीही विरोध केला नाही. अर्थात त्याने राज्यकारभार तो हातात घेतला. अर्थात त्याच्या आधी जी काही चूक त्याच्या हातून घडली होती त्याला लक्षात होती आणि म्हणून ती चूक त्याने सुधारली. आपल्या चुकीचं प्रायश्चित्त त्याने घेतलं आणि नंतर अर्थात भगवंताची त्याने आराधना करायला सुरुवात केली. त्याने भरपूर यज्ञ केले, वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ केले आणि त्या यज्ञांमुळे अर्थात त्यांनी भगवंताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. त्याने अनेक यज्ञ केले आणि म्हणून त्याचं नावसुद्धा शाद असं सुद्धा पडलं होतं. हा जो विकुक्षी राजा होता याला एक पुत्र होता ज्याचं नाव होतं ककुस्थ. ककुस्थ हे नाव त्याचं होतं. आणि हे नाव कसं पडलं त्याची गंमत ऐका की सतयुगाचा शेवटचा भाग चालू होता आणि त्या युगाच्या शेवटी परत एकदा देवांचं आणि दानवांचं घनघोर युद्ध झालं. प्रत्येक युगात हे युद्ध होतच होतं, आपल्याला माहिती आहे. देव आणि दानव यांचा हा लढा प्रत्येक युगामध्ये झालेला आहे. प्रत्येक युगात त्यांचं युद्ध सुरू असायचं, न संपणारं द्वंद्व होतं. आणि सतयुग त्याला अर्थात अपवाद नव्हतं. सतयुगामध्ये सुद्धा अशा प्रकारचं हे युद्ध झालं. अर्थात हे जेव्हा युद्ध झालं तेव्हा देवांचा पराभव झाला. मग त्याने नेहमीच काय देव जिंकायचं नाही, कधी दैत्य जिंकायचे, कधी देव जिंकायचे, कधी यांचं पारडं वर जायचं, कधी त्यांचं पारडं वर जायचं. आणि जेव्हा असं काही व्हायचं तेव्हा अर्थात देव जे आहे ते वेगवेगळ्या देवतांकडे जाऊन वरप्राप्ती करायची, किंवा कधीकधी त्यांचा पराभव झाला असेल जर राक्षसांचा किंवा असुरांचा, तर मग ते कुठल्या तरी देवतेकडे जाऊन त्याच्याकडून आशीर्वाद मिळवायचे आणि परत स्वारी करायची. अशा प्रकारे हे युगानुयुग चालू होतं. आता या ठिकाणी जेव्हा ह्या सत्ययुगाच्या शेवटी हे असं युद्ध झालं तेव्हा जेव्हा तो देवांचा पराजय झाला. देवांचा पराजय झाल्यावरती देवाने विचार केला की आता आपल्याला कोणाला तरी मदत घ्यायला पाहिजे. तेव्हा त्यांनी काय केलं की त्यांनी हा जो विकुक्षी राजा होता त्याचा पुत्र होता, पुरंजय नाव होतं, तर त्याला त्यांनी बोलवलं आणि म्हणाला आम्हाला तू मदत करशील का, आम्हाला युद्ध करायचं आहे, परंतु अर्थात असुरांची शक्ती खूप जास्त आहे, आमची कमी पडते. इंद्राने बोलवलं त्याला. तो तयार झाला. तो म्हणाला नक्की मी येईन, तुम्हाला मदत करेन आणि हे युद्ध तुम्हाला जिंकून देईन, कारण खूप पराक्रमी होता.
फक्त माझी एकच अट आहे. हा म्हणाल, सांगा काय अट आहे तुमची, तुमच्या अटी आम्हाला मान्य करू आम्ही. आणि माझी अट अशी आहे की माझं वाहन म्हणून इंद्र जे आहेत त्यांनी माझं वाहन व्हावं, ही माझी इच्छा आहे. जर ही अट मान्य झाली, इंद्र जर माझा वाहन बनला, तर मी युद्ध करायला तयार आहे तुमच्याबरोबर. अन्यथा मी युद्ध करू शकणार नाही. अर्थात ही अट जेव्हा सांगितली त्याने देवाला, तेव्हा देव जरा शंकितच झाले की ही अट इंद्र कशी मान्य करणार. आणि खरोखर इंद्राला जेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज, युद्धामध्ये आपल्याला मदत करायला पुरुंजय राजा तयार आहे आणि त्यांनी खात्री दिली की मी जिंकून देईन, पण त्याची अट ही आहे की इंद्राने माझं वाहन व्हावं, आणि ते जर मान्य केलं तरच तो युद्ध करायला तयार आहे. तेव्हा इंद्र अर्थात तयार होणं शक्य नव्हतं. इंद्र म्हणाला, मी कसं वाहन बनवू त्याचं, मी इंद्र आहे, मी देवांचा राजा आहे, मी त्याचं वाहन का हवं, मी होणार नाही. अर्थात तो म्हणाला, तुम्हाला माझी अट मान्य असेल तरच मी आपल्याला मदत करू शकतो, अन्यथा तुमचा रस्ता मोकळा आहे. देवांचा नाईलाज झाला. देवांना काय करावं समजेना, कारण त्यावेळेस पुरंजय राजा इतका पराक्रमी होता की तो जर आला असता तर नक्की युद्ध जिंकता आलं असतं. तेव्हा अर्थात सर्व देवांनी जाऊन इंद्राला विनंती केली. म्हणाले की महाराज, आपलं देवांचं जर भलं व्हायचं असेल तर आपल्याला ही अट मान्य करायला पाहिजे. आपण जर ही अट मान्य केली तर देवांचा जय होईल. तेव्हा आपण देवलोकासाठी हा त्याग करा. आपल्याला कमीपणा वाटू शकतो की पुरंजय राजा कुठे आणि इंद्र कुठे, हे सगळं बरोबर असेल, परंतु आपण कृपा करा आणि ही विनंती मान्य करा. कारण त्याचं म्हणणं असं आहे की योग्य वाहन असेल तरच मला युद्ध जिंकता येईल, आणि ते योग्य वाहन इंद्र होऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की युद्धामध्ये वाहनाला खूप महत्त्व आहे. तुम्ही कुठल्या प्रकारचं वाहन घेऊन युद्ध करता याला महत्त्व आहेच, नाही का. जसं आपण कुठल्या रणगाड्यात बसलो, आधुनिक युद्ध असेल तर आपण आधुनिक रणगाडा घेऊ, एखादं आधुनिक विमान आपण घेऊ, त्याच्यावर आपण स्वार होऊ जर आपण युद्ध करणार असू तर. किंवा पुरातन काळची गोष्ट असते तर आपण एखादा चांगला रथ घेतला असता, किंवा ऐतिहासिक काळ असता तर कदाचित आपण एखादा हत्ती घेतला असता. राजे महाराजे युद्ध जेव्हा करायचे पूर्वी तेव्हा हत्तीवर बसायचे, कारण हत्ती हा अतिशय सुरक्षित असे स्वारी मानले गेले. हत्ती उंच असतो, शक्तिवान असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची वाहनं पूर्वी निवडली गेलेली आहेत, आणि अर्थात राजा तेच सांगतो आहे. इतकंच कशाला, तर महाभारताच्या कथेमध्ये सुद्धा ही अशी कथा आहे खूप छान, की ज्यात त्याने म्हणलं की जेव्हा महाभारताचं युद्ध झालं त्या युद्धामध्ये सुरुवातीला कर्णाने युद्ध केलं नाही. कर्ण जो होता खूप पराक्रमी होता, आणि तो नेहमी म्हणायचा पांडवांशी युद्ध होते बघ माझा पराक्रम काय, असं तो नेहमी म्हणायचा. जेव्हा युद्ध जाहीर झालं आणि युद्ध करायची वेळ आली त्यावेळेस पण अर्थात दुर्योधन जो आहे तो भीष्मांकडे गेला. दुर्योधन भीष्म आणि द्रोणाला म्हणाला की आपल्यापैकी कोणीतरी सेनापतीपद स्वीकारायला पाहिजे, कारण भीष्म हे अर्थात सर्वात वयोवृद्ध होते, ज्येष्ठ कुरु होते, आणि द्रोणाचार्य अर्थात आचार्य होते. द्रोणाचार्य म्हणाले की मला आधी सांगूच नकोस, तू माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहेत ते भीष्माचार्य आहेत, तेव्हा तू त्यांना विनंती कर. आणि दुर्योधनाने ते उचितच गोष्ट केली की भर सभेमध्ये त्याने जेव्हा सांगितलं भीष्माचार्यांना की हे युद्धामध्ये तुम्ही आमचे सेनापती व्हा, त्यांनी अशी विनंती केली तेव्हा भीष्म त्याला सुरुवातीला म्हणाले की मला कशाला देतो सेनापतीपद, इतरही अनेक लायक लोक आहेतच आणि मी वयोवृद्ध पण आहे, तेव्हा तू कोणाला तरी दिलंच तरी हरकत नाही, असं त्याने नम्रपणे सांगितलं. बघा मोठेपणा होता त्यांचा. अशा प्रकारे जेव्हा ते नाही म्हणाले किंवा प्रथम त्या नकार दिला त्यावेळेस तिथे कर्ण उभा राहिला आणि म्हणाला कोणी जर नाही स्वीकारलं तर मी हे सेनापतीपद स्वीकारायला आहे तयार, काळजी करू नकोस राजा,
मी सेनापती झालं तर या पांडवांचा मी असाच धुवा उडवून देईन. काहीच वेळ लागणार, तुला कोणाचीच गरज नाही, या सेनेची पण गरज नाही, मला कोणाचीच गरज नाही, मी एकटाच बास आहे, तू मला फक्त आज्ञा दे. अशा प्रकारचे उद्गार गर्भोक्तीयुक्त त्यांनी सभेत उभा राहून काढले. आणि अर्थात हे अशा प्रकारे कर्णाचं बोलणं हे नक्कीच अनुचित होतं. तो त्याचा गर्व होता. वास्तविक पाहता कर्ण जरी पराक्रमी असला तरी कर्णाचा पराभव महाभारताच्या युद्धाच्या आधी अनेक वेळा केलेला होता. अर्जुनाने एकट्याने केलेला आहे. की जेव्हा ते वनवासातून बाहेर आले तेव्हा शेवटच्या दिवशी युद्ध झालं तेव्हा सगळे कौरव तिथे होते. त्या सर्व कौरवांचा एकट्या अर्जुनाने पराभव केला. त्या ठिकाणी कर्णसुद्धा होता. इतकंच कशाला की जेव्हा पांडव वनात होते तेव्हा सुद्धा सगळे कौरव होते आणि कर्णसुद्धा होता, पण त्या चित्रसेन गंधर्वांनी त्या सर्वांचा पराभव केला आणि कौरवांना बंदी बनवलं होतं. तेव्हासुद्धा एकट्या अर्जुनाने त्यांना सोडून आणलं. म्हणजे सगळ्या कौरवांचा पराभवसुद्धा एकट्या चित्रसेन गंधर्वाने केला होता. इतकंच नव्हे तर वनवास संपत असतानासुद्धा सगळे कौरव एकटे एक बाजूला होते आणि एकटा अर्जुन होता. एकट्या अर्जुनाने कर्णासकट सर्वांचा पराभव केला होता, भीष्मांचा पण केलेला. इतकं सगळं असूनसुद्धा हा कर्ण दर्पोक्तीने सभेत म्हणाला की जर कोणी घेत नसेल तर मी आहे, तू कशाला कोणाचे पाय पकडतो. अशा प्रकारची दर्पोक्ती त्याने केली होती. आणि अर्थात ही गोष्ट पितामहांना अजिबात आवडलं नाही की कोण कुठला हा कर्ण, किती लहान आहे वयाने, इतके ज्येष्ठ लोक इथे आहेत, आचार्य इथे आहेत, द्रोणाचार्य, पण ते म्हणतात की नाही, पहिला मान जो आहे तो कुरुवंशीय पितामहांचा आहे. आणि असं असताना हा कर्ण अशा प्रकारे दुर्योधनाला बोलतो आहे सभेमध्ये, हे त्याला आवडलं नाही. आणि म्हणून ते दुर्योधनाला म्हणाले की दुर्योधना, जर तुला अशी इच्छा आहे की मी तुझं हे सेनापतीपद स्वीकारावं तर माझी अट आहे की हा कर्ण जर इथे युद्धामध्ये असेल तर मी युद्धच करणार नाही. हा कर्ण मला, असा व्यक्ती मला नको या युद्धामध्ये, असे उद्गार काढले. आणि अर्थात त्यावेळेस पेच निर्माण झाला. कर्णाला तर आधीच खूप गर्व होताच होता. कर्ण म्हणाला मलासुद्धा या लोकांबरोबर राहायची इच्छा नाही आहे. जेव्हा सगळे हरतील तेव्हा मी तुला हे युद्ध एक हाते जिंकून देईन. जोपर्यंत हे पितामह या युद्धामध्ये आहेत मीच युद्ध करणार नाही, असं म्हणून तोही रागाने निघून गेला. बघा किती गर्वोक्ती होती. अजिबात क्षमा याचना पण नाही केली. किती गर्व होता बघा त्याला आपल्या शक्तीचा. आणि अर्थात कर्ण जो आहे तो युद्ध सोडून निघून गेला. असं घडलं कारण त्याचा गर्व होता. आणि जेव्हा पुढे महाभारताच्या युद्धामध्ये हे सगळ्या लोकांचं जेव्हा पतन झालं की भीष्म पितामहांचं पतन झालं, द्रोणाचार्यांचं पतन झालं आणि कर्ण जेव्हा सेनापती व्हायची पाळी आली तेव्हा कर्ण म्हणाला की मी तर अर्जुनाचा वध एकटाच करेन, मला कोणाची गरज नाही. तेव्हाही त्यांनी दर्पोक्ती केली. म्हणाला हे सगळे लढून झाले ना, आता बघ माझा काय युद्ध कौशल्य आहे, बघ मी कसा वध करतो. तेव्हा दुर्योधन म्हणाला आनंदाची गोष्ट, तू वध कर, मला हे पाहिजेच. तो म्हणाला फक्त माझी एक अट आहे ती मान्य कर. या गोष्टीशी संलग्न भाग आला की माझी एकच अट आहे की मला एक चांगला सारथी पाहिजे. अर्जुनाकडे सारथी खूप चांगले आहेत, भगवान श्रीकृष्ण त्याचे सारथी आहेत आणि अर्थात ते अजोड आहेत, परंतु मला एक चांगला सारथी दिलास तर हे युद्ध मी तुला जिंकून देईन, अर्जुनाचा वध मी नक्की करेन. दुर्योधन म्हणाला अरे हे केलंस तर काय राहिलं शिला, अर्जुन गेला तर संपले पांडव सगळे, तर काय तुला फक्त सारथी पाहिजे ना. अरे माझ्या सैन्यामध्ये, चतुरंग सेनेमध्ये अनेक सारथी आहेत, अनेक रथ आहेत, तुला कुठला हवा तर घे, मला विचारायची गरज नाही, तुला मोकळी का, जा कुठला हवा तो सारथी घे. म्हणे इतकी लहानशी मागणी काही मी पूर्ण करणार नाही. तेव्हा तो म्हणाला असं नाही आहे, ही मागणी लहान आहे परंतु ती मागणी कठीण आहे माझी. तर काय कठीण आहे याच्यामध्ये? ते कठीण असं आहे की मला सारथी पाहिजे, तो या ठिकाणी आहे तुझ्या बाजूला, पण तो सारथ्य करेल की नाही याची गॅरंटी नाही मला. म्हणजे का, जर आपल्या सेनेमध्ये असेल तर माझी आज्ञा तो मानेलच. तो म्हणला तेच आहे, माझी आज्ञा तो मानणार नाही, तुमची मानू शकेल. दुर्योधनात तुमची आज्ञा तो एक वेळ मानेल, पण मी जर सांगितलं तर तो ऐकणार नाही याची मला खात्री आहे. त्यामुळे तुम्ही जसं म्हणता तसं नाही आहे की जा आणि कुठला हवा तो सारथ्य घे, हे मला करता येणं शक्य नाही. माझं तो
ऐकणार नाही. म्हणजे कोण आहे असा की जे तुझं ऐकणार नाही? त्याने उत्तर दिलं, शल्य. शल्य नावाचा जो राजा आहे या ठिकाणी, त्याला माझं सारथ्य करायला सांग. हे ऐकल्यावर जरा दुर्योधन पण क्षणभर दचकला. कारण शल्य हा केवळ राजा नव्हता, तर पांडवांचा मामा सुद्धा होता, सख्खा मामा. आता पांडवांचा सख्खा मामा, त्याचा मान किती असेल विचार करा. आणि तो राजा होता पहिल्यापासून. आणि असा विचार केला तर कर्णाला सुतपुत्र ही पदवी होतीच पहिल्यापासून. तो राजा लौकिकामध्ये नंतर बनला होता. आणि अर्थात वयाने खूप लहान होता. पांडवांचा मामा म्हणल्यावर किती मोठा झाला वयाने. आणि त्यामुळे तो म्हणाला की मी त्यांना सांगू शकत नाही. तू सांगितलंस तर मला काय होईल तर माहीत नाही, कारण तो तुमच्या बाजूने लढायला आला आहे. शल्य हा कौरवांच्या बाजूने लढला काही कारणास्तव. आणि त्यामुळे तो कौरवांच्या बाजूने असल्यामुळे कौरवांचा सेनापती किंवा आधिपत्य हे सगळ्या गोष्टीचा दुर्योधनाकडेच होतं. मुख्य सूत्रधार तोच होता. त्यामुळे तो म्हणाला तू सांगशील तर तो ऐकेल. तो म्हणाला तुला जर युद्ध जिंकण्याची खात्री असेल तर मी कोणालाही सारथी बनवायला तयार, मी स्वतः पण बनवू शकतो. म्हटलं नाही, तुझी गरज नाही, मला शल्याला बनव. ठीक आहे, मी बनवून टाकतो त्याला. दुर्योधन गेला शल्याकडे आणि शल्याला म्हणाला, महाराज नमस्कार. म्हणाले बोला, काय काम आहे? काय नाही, आपण आमच्या बाजूने चांगलं लढतात, मला खूप आनंद आहे. व युद्ध आपण जिंकलं नाही आजभर, इतके लोक सेनापती झाले, सगळ्यांचं पतन झालं, पांडवच जिंकत चाललेत. शल्य म्हणाले त्याला मी काय करू? पांडवांचा मामा होता. तो म्हणाले मी त्याला काय करू शकतो? मी तुझ्या बाजूने लढतोय ना, बरोबर शब्द दिला म्हणून मी लढतोय ना. नाही महाराज, तुम्ही बरोबर लढतात. मग आता काय करू सांग तुला? अजून काय करू? माझ्या भाच्यांच्या विरोधात मी शस्त्र उचललं, हेच किती मोठी गोष्ट आहे. तुमच्याविषयी मला काय म्हणायचं नाही. मग बोल आता काय काम पडलंस? नाही, माझी एक विनंती आहे, तुम्ही इतकी मदत केली तर अजून एक छोटीशी मदत करा मला. बोल काय करू अजून? नाही, माझी विनंती ही आहे की आता उद्यापासून आपला सेनापती जो आहे तो कर्ण होणार आहे. बरं मग काय? नाही, कर्ण सेनापती होणार आहे, पण त्याच्या रथाला एक चांगला सारथी हवा आहे. त्याच्याशिवाय त्याला रथ, तो म्हणतो की सारथी चांगला मिळाला तरच मी युद्ध जिंकेल. आणि त्यांनी सारथी म्हणून तुमचं नाव मला सुचवलेलं आहे. तेव्हा माझी विनंती आपल्याला की आपण त्याचं सारथ्य करावं. ही गोष्ट ऐकल्यावरती अर्थात शल्य राजा भरपूर रागावला. तो म्हणाला, दुर्योधना तू पण माझ्यापेक्षा लहानच आहेस, माझा भाचाच आहेस ना. अरे तुझ्या विनंतीवरून मी इथे युद्ध करायला आलो, माझ्या सख्ख्या भाच्यांच्या विरोधात मी शस्त्र उचललं, माझी सगळी सेना इथे आणली, सगळ्या तुझ्या गोष्टी केल्याच की नाही, आज पण ऐकल्याच आहेत ना. पण हे काय तुम्हाला विनंती करतोस? हा कर्ण, हा सूतपुत्र, ज्याने पांडवांच्या पत्नीला सुद्धा विटंबना करण्यासाठी इतरांना प्रोत्साहित केलं, त्याने अनेक चुकीच्या गोष्टी करायला प्रवृत्त केलं, अभिमन्यूचा वध करायला सुद्धा कर्णाने प्रेरित केलं, त्याने कितीतरी गोष्टी केल्या. अशा सगळ्या गोष्टी सगळ्या घडलेल्या असताना त्याचं मी सारथ्य का करू? मला काय करायची इच्छा नाही. त्याने स्पष्ट सांगितलं, बाकी काय करशील ते सांग, मी करतो, जर युद्ध करतो, अजून काय करू? तेव्हा दुर्योधन फार हुशार. दुर्योधन हुशार होता म्हणून तर शल्य राजा पांडवांच्या ऐवजी कौरवांच्या बाजूने युद्धाला आला, कारण राजकारणाचा बळी पडला. आणि दुर्योधन म्हणाला, मामा असं आहे की तुम्ही माझ्यासाठी खूप काय केलं हे मी मानतो, आपण शब्द दिलेला कधी फिरवलं नाही आजपर्यंत, आपण माझ्या बाजूने लढलात पांडवांच्या विरोधात, खरोखर आपली तारीफ करायला माझ्याकडे शब्द नाही आहेत, आपण खरंच धर्मज्ञ आहात. परंतु आता इतकं सगळं आपण केलं तर माझ्यासाठी एक गोष्ट अजून करा. माझी विनंती आपल्या चरणी की आपण ही छोटीशी गोष्ट केली तर हे युद्ध आम्ही जिंकू शकतो. तेव्हा तुम्ही माझी ही विनंती कृपा करून माझ्या विनंतीकडे बघा. मी काय करू तुम्ही सांगा, मी तुमच्या चरणाला स्पर्श करायला तयार आहे. शल्य राजा म्हणाला, तुम्हाला धर्मसंकटात टाकलेस. मुळात धर्मसंकटात मी पडलो आणि इथे युद्धाला पण आलो आहे, माझ्या भाच्यांविरुद्ध मी लढतो आहे. परंतु तो आता मला असा बोलल्यामुळे आता मला खरंच अडचण झाली की मी जर नाही सारथ्य स्वीकारलं तर माझ्या कर्तव्यात मी पालन नीट केलं नाही असं होऊ शकतं, आणि मग धर्माचा जे आहे ते धर्म तुटेल माझा कदाचित, आणि त्यामुळे मी माझा धर्म सोडणार नाही. मी तुला शब्द दिला आहे, युद्धात मदत करीन, आणि ते मी आज पण पूर्ण करीन, नक्कीच मी करीन.
मी सारथ्य करायला तयार आहे. दुर्योधनाला इतका आनंद झाला, कारण त्याला खात्री होती. त्याचा कर्णावर अतिशय जास्त विश्वास होता इतरांपेक्षा. त्याचा स्वतःच्या पितामहांवर एवढा विश्वास नव्हता, त्यांचा द्रोणाचार्यांवर विश्वास नव्हता. त्याचा सगळ्यात अधिक विश्वास होता कर्णावर. त्याला खात्री होती की कर्ण मला हे युद्ध जिंकून देईल. अर्थात अनाठाही विश्वास होता, परंतु होता. अर्थात ही विनंती जेव्हा मान्य केली शल्यराजाने, दुर्योधनाला खूप खूप आनंद झाला. तो म्हणाला, तुमचे कसे आभार मान. तो म्हणाला, नाही 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 नाही, आभार वगैरे मानू नको, पण माझी एक अट आहे, लक्षात ठेव. माझी एक अट आहे, या अटीवरच मी मान्य करेन. हां, बोला महाराज, तुमची अट कुठली सांगा. माझी अट ही आहे की युद्धामध्ये उद्यापासून मी त्याचं सारथ्य करीन, तो जिवंत असेपर्यंत. बघा तो कसा म्हणला, जिवंत असेपर्यंत करीन. म्हणजे शल्याने हे सूचित केलं की त्याचा मृत्यू होणार आहे. बघा शल्य कसा बोलतोय ते. तो जिवंत असेपर्यंत मी नक्कीच त्याचं सारथ्य करेन, हा माझा शब्द आहे. परंतु मी सारथ्य करत असताना कर्णाने मला एका अक्षराने सुद्धा काहीही बोलायचं नाही. मी जे काही बोलेन ते सगळं त्याने ऐकून घ्यायचं, मला प्रत्युत्तर द्यायचं नाही. मी राजा आहे, त्यांनी मला काहीही आज्ञा, कुठलीही गोष्ट काहीही सांगायची नाही. असं समजा की सारथ्य करायला सुरुवात झाल्यावर त्याने मौन पाळायचं आहे आणि मला मात्र जे हवं ते मी बोलणार आहे, हे लक्षात ठेवा. मला बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, मी काहीही बोलीन. त्याला काहीही मी बोलू शकतो, पण त्याने त्याचं उत्तर मला उलट देता कामा नये. जर त्याने मला उलट उत्तर दिलं त्याच क्षणी मी त्या रथाचं सारथ्य करण्याचं सोडून देईन. ही अट जर मान्य असेल तर मी सारथ्य करेन, अन्यथा नाही करणार. विचारून या तुमच्या मित्राला काय म्हणतो तो. दुर्योधनाचं परत आता म्हणतात तसं गरज पडली ना, म्हणाला थांबा महाराज, मी जाऊन परत भेटून येतो. परत गेला, कर्णाकडे आला. कर्णाला म्हणाला, महाराज असं आहे की आपली अट मान्य होईल. नाही असं नाही आहे. कर्णाला म्हणाला की तुझी बाबा हे सगळं अट जी आहे ती मला मान्य होईल, पण प्रश्न असा आहे की मला शल्यराजाने असं सांगितलं की कर्णाने मला एक अक्षर पण बोलता कामा नये. जेव्हापासून मी ह्या कर्णाचं रथाचं सारथ्य करीन, पूर्ण मौन व्रत त्यांनी पाळायचं आहे, पण मला हवं ते मी बोलत राहीन. हे मान्य असेल कर्णाला तरच ते तुझ्या रथाचं सारथ्य करायला तयार आहे. आता बाबा मी माझ्याकडून शब्द टाकला आणि त्यांना हो आणलं, आता तुझा होकार महत्त्वाचा आहे. तू जर हे मान्य केलंस तर हे होऊ शकतं, नाही तर काहीच होऊ शकत नाही. मी काय करू आता. तेव्हा कर्ण म्हणाला, ठीक आहे, तयार तर आहेत ना. म्हणे हो, तयार नक्कीच आहेत. मग दुर्योधन म्हणाला, बाबा रे, माझी तुला विनंती आहे, तू मला मानतोस ना. कर्ण त्याला खूप मानायचं, कारण राजा बनवलं होतं ना, अधिपुत्र होता, पण त्याच्यावरून त्याला अंग देशाचं राज्य दिलं आणि राजा बनवून टाकलं, म्हणून त्याच्यावर उपकार होते. कर्णला तो म्हणाला की जर तुला खरोखर माझे काही ऋण वाटत असतील तर मग एवढंच कर की उद्याच्या युद्धामध्ये जेव्हा शल्य राजा तुझं सारथ्य करेल त्यावेळेस तू एक अक्षरही काहीही त्यांना बोलणार नाहीस, याचं वचन तू मला द्यायचं. तुला जर वाटत असेल मी तुझ्यावर काही उपकार केले असतील, त्याची फेड करायची असेल तर उद्या तू काहीही बोलणार नाहीस, फक्त माझ्या बाजूने युद्ध करशील. एवढं जर तू मला वचन दिलंस तर ऋणमुक्त झाला असं समजलंस तर हरकत नाही. कर्ण म्हणाला, महाराज माझं सगळं तुमचंच आहे, तुम्ही काय म्हणाल ते मी ऐकायला तयार आहे. बोलायचं नाही इतकीच अट नाही, ठीक आहे, उद्याचा दिवस किंवा जोपर्यंत हा मी युद्ध करतो या ठिकाणी नक्कीच मी सारथ्य होत असताना शल्याला कुठल्याही प्रकारचं प्रत्युत्तर करणार नाही, बोलणारच नाही, असं वचन अर्थात त्याने दिलं. दुर्योधनाचा जीव भांड्यात पडला की एकीकडे याच्या अटी, एकीकडे त्याच्या अटी, आणि मला युद्ध जिंकायचं आहे. परंतु दोन्ही पार्ट्या तयार झाल्या की शल्य राजा सारथ्य करायला तयार झाला आणि कर्ण ती अट मान्य करायला झाला जी शल्याने घातली. आणि मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून शल्याने ते सारथ्य करायला सुरुवात केली. पण सारथ्य करण्याला किती महत्त्व आहे हेच मला फक्त सांगायचं. गोष्टीचा पुढचा भाग महत्त्वाचा नाही आहे, तो अजून आहेच चांगला, परंतु महत्त्वाचा भाग हा आहे की सारथी होण्याला खूप महत्त्व आहे. कारण कर्णाने सांगितलंच होतं की अर्जुनाचा सारथी हा खूप चांगला आहे आणि तो होताच. प्रत्यक्ष भगवंताने सारथ्य केलं होतं.
युद्ध जिंकणार ह्यात काही शंकाच नव्हती. आणि म्हणून तर कर्ण म्हणत होतं की चांगला सारथी मला दे, आणि अर्थात त्याची ती अट मान्य झाली. या ठिकाणी पण या कथेत सुद्धा असंच झालं की पुरंजय जो राजा होता त्याला देवाने विनंती केली होती की आम्हाला हे युद्ध जिंकून देतो, म्हणाला नक्की जिंकून देतो, पण मला माझं वाहन पाहिजे आणि इंद्राने माझं वाहन व्हावं ही माझी अट आहे. जर इंद्र माझा वाहन झाला तर हे युद्ध मी नक्की जिंकून देईन, गॅरंटी आपल्या शब्दात. आणि मग इंद्र तर तयार नव्हताच, तो कसा तयार होईल, तो नाही म्हणाला. मग परत देवाने त्याला विनंती केली, महाराज अहो तुम्ही देवांचे राजे आहात, देवांच्या भल्यासाठी हे अट मान्य करा. आपण ही अट मान्य केली तर देवांचा नक्कीच भलं होणार आहे, तेव्हा आपण करा. अर्थात सर्वांनी सांगितल्यावर त्याचा नाईलाज झाला. तो म्हणाला ठीक आहे, देवांचं भलं होत असेल तर आता मी ही अट मान्य करीन, काय करावं, देवांचं भलं होतं, देवांचा राजा मी आहे ना. आणि मग त्यांनी एका मोठ्या महाकाय अशा बैलाचं रूप त्यांनी धारण केलं, आणि बैलाचं रूप त्यांनी धारण केलं आणि तो अर्थात या पुरंजयकडे गेला. मग पुरंजय जो राजा आहे तो या बैलावर चढून बसला, त्याच्या वाशिंड्यावर बसला, आणि तिथे बसून त्यांनी अर्थात युद्ध करायचं ठरवलं. आणि यावेळेस भगवान विष्णूने त्याचं काम केलं की भगवान विष्णूने अर्थात त्याला आपली शक्ती दिली पुरंजय राजाला, आणि त्यामुळे अर्थात भगवंतानी शक्ती पुरवल्यावर काय प्रश्न आला, युद्ध नक्कीच जिंकणार होता. आणि अर्थात वाहन त्याला हवं ते मिळालं. आणि अशा प्रकारे ह्या इंद्ररूपी बैलावर किंवा या वाहनावर तो आरूढ झाला, आणि नंतर त्यांनी दैत्यांशी लढाई सुरुवात केली. अर्थात दैत्य जेव्हा लढाईसाठी आले, ते जितके दैत्य पुढे आले त्या सर्व दैत्यांचा त्यांनी लीलया पराभव केला, कारण भगवंताची शक्ती मागे होती. तो स्वतः पराक्रमी होताच होता, पण भगवंताची शक्ती पण त्याच्या मागे होती, आणि त्यामुळे जितके दैत्य पुढे आले त्या सर्वांचा त्यांनी नाश केला. आणि जे काही दैत्य थोडे शिल्लक होते ते पळून गेले रणभूमी सोडून, आणि अशा प्रकारे दैत्यांचा पराभव झाला. आणि अर्थात हे सगळं ह्या पुरंजय राजाने केलं होतं. आणि हे करत असताना त्याने इंद्राला वाहन बनवलं होतं, म्हणून त्याचं नाव त्याच्यानंतर इंद्रवाहा असं सुद्धा पडलं की इंद्रावर त्यांनी स्वारी केली होती, इंद्राला वाहन बनवलं. किंवा ककुस्थ असं पण पडलं, पण ककुस्थ म्हणजे वशिंड. तर तो अर्थात बैलाच्या वशिंडावर बसला होता आणि मग त्यांनी युद्ध केलं, म्हणून त्याचं असंही एक नाव पुढे पडलं, आणि इंद्रवाह हे पण एक नाव पडलं. अशी ही गंमतशीर कथा होती. हा जो पुरंजय राजा होता त्याला अर्थात पुत्र झाला अनेना नावाचा. त्याला एक पुत्र झाला, त्याचं नाव पृथू. त्याच्यानंतर अजून काही पुत्र होले, त्याच्यामध्ये एक जो होता त्याचं नाव होतं यवनाश्व. आणि याने ह्याचा जो पुत्र होता त्यांनी एक छान नगरी तयार केली, त्यालाही पुत्र झाला, त्याचं नाव होतं कुवलायाश्व नावाचं त्याचं नाव होतं. असाही एक पुत्र निर्माण झाला. असे त्याला अनेक पुत्र झाले. सगळे पुत्र पराक्रमी होते. सर्व पुत्रांनी खूप चांगलं काम केलं. हे पुत्र जेव्हा होते त्यावेळेस एक धुंधुमार नावाचा राक्षस त्या ठिकाणी आला होता. तो खूप माजला होता, परंतु हा जो राक्षस होता या राक्षसाची पण त्यांनी युद्ध केलं, आणि तो राक्षस फार मायावी होता. खरं पाहिलं तर हा जो कुवलाश्व होता, कुवलयाश्व, याला जी मुलं होती ती सगळी युद्ध करायसाठी आले होते, 21,000 मुलं. परंतु हा जो राक्षस होता धुंधुमार नावाचा, हा अतिशय मायावी होता, आणि त्याच्या मायेमुळे त्याच्या मुखातून जी आग निर्माण झाली का, जी अग्नी निर्माण झाली, त्याच्यामुळे त्याचे सगळे पुत्र जळून खाक झाले. फक्त 3 जिवंत राहिले, बाकी सर्वांचा नाश झाला. परंतु तरीसुद्धा या कुवलाश्वाने त्या दैत्याचा मात्र वध केला. आणि अर्थात दैत्यांचा वध झाल्यावर ज्या ज्या ऋषींच्या यज्ञामध्ये
त्या राक्षसाने व्यत्यय आणला होता ते सर्व ऋषी आनंदित झाले आणि त्याने त्याला अनेक प्रकारचे आशीर्वाद पण दिले. हा जो युवनाश्व होता, या युवनाश्वने अशा प्रकारे ह्या दुंदू नावाचा राक्षसाचा वध केला तेव्हा ऋषी मुनी त्याच्यावर खूप आनंदित झाले आणि त्याला अनेक प्रकारचं वरदान दिलं. त्याला अनेक प्रकारचं वरदान मिळालं, पण असं झालं की त्याला 100 पत्नी होत्या, पण त्या पत्नींना कुठल्याही प्रकारचा पुत्रप्राप्ती होत नव्हती. तेव्हा हे जे मुनी होते, ज्यांचा त्याने त्रास घालवला होता या राक्षसाचा वध करून, त्या मुनीला त्याची खूप दया आली आणि ते म्हणाले की तू आमच्यासाठी इतकं सगळं केलं आहेस, तर आम्हाला तुला मदत करायची इच्छा आहे आणि आम्ही तुला एक यज्ञ करायला सांगतो. हा यज्ञ जर तू केलास तर तुला तुझ्या या पत्न्यांना पुत्रप्राप्ती होईल. अर्थात त्याला खूप आनंद झाला, म्हणाला महाराज किती चांगली गोष्ट होईल, माझ्या या पत्नीला जर पुत्रप्राप्ती झाली तर खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं की यज्ञ कसा करायचा. ते म्हणाले की इंद्र ही देवता जी आहे तिचा आपण यज्ञ करूया आणि त्याच्यासाठी सगळी तयारी काय काय करायची ती सांगितली. अर्थात यज्ञासाठी अनेक प्रकारची सामुग्री लागते, ती सगळी सामुग्री त्यांनी यथावकाश जमा केली. एक सुंदर यज्ञशाळा बांधली, यज्ञ करण्यासाठी एक सुंदर जागा बांधली आणि त्या जागेत तो म्हणाला की इथे आपण यज्ञ करायचा आणि सगळं अतिशय सुंदर असं त्यांनी तयारी केली. अर्थात यज्ञाचा दिवस ठरला होता, विशिष्ट दिवशी मुहूर्त बघून यज्ञ करायचा असतो. यज्ञ करण्यावरून मला आठवलं की जेव्हा इस्कॉनमध्ये मला आत्ता मध्यंतरी जायची संधी मिळाली होती, इथल्याच आपल्या या इको सिटी जी आहे, गोवर्धन इको विलेज वाड्याला, तिथे राहायचा संधी आली आम्हाला आणि त्यावेळेस एक यज्ञ जो आहे तो तिथे केला होता. यज्ञ हल्ली कुठे होत नाही आणि यज्ञ बघायलासुद्धा मिळत नाही, अटेंड करणं दूरचं. पण त्या दिवशी आम्हाला खरंच श्रीकृपेने यज्ञ अटेंड करता आला आणि त्या लोकांनी इतका सुंदर यज्ञ केला, तो इतका सुंदर पद्धतीने केला, अतिशय पद्धतशीर केला. त्यांनी बरीच माहिती पण आम्हाला यज्ञाची दिली आणि खूप सुंदर यज्ञ होता. त्यांनी जे काही म्हटलं तेव्हा त्याचं मी टेप पण करून ठेवलं काही गोष्टी. खूपच सुंदर यज्ञ झाला आणि त्या करणाऱ्या व्यक्तीशी ओळख पण झाली श्रीकृपेने. ते जे तिथले प्रभू जे होते त्यांच्याशी ओळख पण झाली. ते म्हणाले पण आहेत की या परत कधीतरी तुम्हाला यज्ञ करण्यासाठी मी पुढे बसायला जागा देईन. म्हटलं हरकत नाही, आपण म्हणालात, मला आनंद आहे. पण त्यांनी जो यज्ञ केला होता खरोखर इतका सुंदर केला होता की खूप चांगला अनुभव आम्हाला त्यावेळेस आला. आणि खरंच यज्ञ करणं ही दुर्मिळ गोष्ट आहे, आता तर कोणी करू शकत नाही, फार क्वचित कुठेतरी होतो. पण कधी जर असा बघायला मिळालं तर जरूर अटेंड करा, छान वाटतं. हविद्रव्य अर्पण करता येईल नाही करता येईल मला माहीत नाही, तो आपला भाग आहे, परंतु आपण बसून जप तर करू शकतो. तर जरूर कधी गेला तर तिथे यज्ञात अटेंड तुम्हाला होता येईल. आपल्या देवळातसुद्धा अर्थात असतो गणपतीच्या इथल्या, तो माघी पौर्णिमेला करतात, माघी उत्सवात असतो, इथेही तुम्हाला अटेंड करता येईल. पण जेव्हा जेव्हा अटेंड करता आला तेव्हा खूप चांगलं असं वाटलं, खूप चांगला अनुभव आला. यज्ञ हा दुर्मिळ भाग आहे अर्थात. आणि या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं यज्ञाचं आयोजन ऋषींनी केलं होतं. सगळी तयारी केली होती इंद्राचा यज्ञ करण्यासाठी आणि मला वाटतं की त्याच्या वेळेस सगळी तयारी झाली आणि दुसऱ्या दिवशी यज्ञ संपन्न करायचं ठरलं होतं. सगळं काही त्याने आणलं होतं, सगळं साहित्य आणलं आणि मग त्यांनी सांगितलं राजाला की राजा असं आहे की यज्ञ जो आहे तो एका दिवसात पार पाडणारा यज्ञ नाही, ह्याला थोडा वेळ लागू शकतो. म्हणजे काय कितीही कालावधी लागू दे, तुम्हाला जे हवं ते सगळं मी आणून देत जाईन, रोज मी तुम्हाला संध्याकाळी येऊन बघत जाईन, काही साहित्य कमी पडलं तर. हो म्हणे हरकत नाही. मग त्यांनी यज्ञाला सुरुवात केली. यथावकाश तो यज्ञ जवळपास पूर्णही झाला होता, परंतु काही भाग शिल्लक होता. तो भाग जो होता तो दुसऱ्या दिवशी करायचा होता. त्याच्या राजा नेहमीप्रमाणेच बघायला आला की काही साहित्य कमी आहे का, म्हणून तो रात्री तिथे चक्कर मारायला आला यज्ञशाळेमध्ये की काही भाग राहिला आहे का. त्यांनी सगळीकडे पाहणी केली. त्याला असं लक्षात आलं की सगळं काही उत्कृष्ट नियोजन होत आहे, सगळं काही साहित्य आहे व्यवस्थित सांगितल्याप्रमाणे. हे सगळं त्यांनी बघितलं त्यावेळेस मध्यरात्र झाली होती आणि हे सगळं करता करता दिवसभर त्यांनी बरंच काम केलं होतं आणि त्याला खूप थकवा आला होता. आणि थकवा आल्यामुळे त्याला खूप तहान पण लागली.
आणि त्यांनी आजूबाजूला कुठे पाणी आहे का बघितलं आणि यज्ञशाळेमध्ये एक नेमका तिथे अर्थात एक पाणी भरलेलं होतं एका ठिकाणी, कलशामध्ये पाणी होतं. त्याने विचार केला, बरं झालं चला पाणी मिळालं, आपलं काम झालं. त्याने ते पाणी घेतलं आणि प्याला. पाणी पिऊन अर्थात तो आपल्या महालात परत आला. दुसऱ्या दिवशी ऋषी आले सकाळीच ब्रह्ममुहूर्तात यज्ञाचा पुढचा पाठ करण्यासाठी. आणि जेव्हा ते आले तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की जिथे जो कलश आपण भरून ठेवला होता त्या कलशामध्ये पाणीच नाही आहे. त्यांना समजेना पाणी कुठे गेलं. मी भरून ठेवला होता सकाळी यज्ञ करण्यासाठी आणि हे कुठे गेलं पाणी, कोण प्यालं की काय झालं, आणि समजेना. त्यांनी अनेक लोकांना विचारलं की हे पाणी कुठे गेलं, मला सांगा पाणी कुठे गेलं. आणि नंतर त्यांना समजलं की ते जे कलश भरून पाणी ठेवलं होतं ते पाणी हा राजाच प्राशन करून बसला होता. हे पाणी राजानेच प्यालं होतं. जेव्हा हे पाणी राजा प्याला असं समजलं तेव्हा ते म्हणाले, काय केलंस हे राजा? अरे राजा काय केलंस? अरे मला विचारायचं होतंस, यज्ञ पूर्ण झालेलं नाही आहे, परंतु जवळपास पूर्ण होत आला आहे. आणि हे जे पाणी आहे हे अभिमंत्रित केलेलं जल होतं. तू काय केलंस? हे आता अघटित घडण्याची शक्यता आहे. राजा म्हणाला, काय असं अघटित झालं? म्हणाले, अरे हे अभिमंत्रित जल प्यायचं नसतं, हे पिण्यासाठी तुझ्या पत्नीला देणार तुम्ही, परंतु तू आलास आणि हे जल प्राशन केलंस. आता देवाची प्रार्थना करण्याशिवाय माझ्या हातात काही नाही. आणि आपण प्रार्थना करूया, देवा आता तूच बघ काय करायचं. ते जल जे आहे ते जल राजाने चुकून प्राशन केलंय, तेव्हा आता काय करायचं ते मला माहीत नाही, तुम्हीच बघा काय करायचं. झालं यथावकाश. काही दिवस गेले आणि काही महिन्यांनी हा जो राजा होता तोच गर्भधारणा त्याला झाली. आणि पोटाच्या उजवा भाग जो आहे तो यथावकाश पोट फाडून तिथून एक पुत्र प्राप्ती झाली, पुत्र उत्पन्न झाला. ऋषी म्हणालेच, मला वाटलंच होतं, कारण अभिमंत्रित पाणी आहे त्या जलाचा प्रभाव हा पडणारच. अघटित कृत्य जरी केलं तरी पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद त्याच्यामध्ये होता, ते मंत्र सगळे होते त्याच्यामध्ये, आणि त्यामुळे जो कोण प्राशन करेल त्याला पुत्रप्राप्ती होणार होते. तू केलास, तुला झाली. पुत्र तर आला बाहेर आणि अर्थात रडायला लागला. अर्थात मूल कशासाठी रडतं? दुधासाठी रडतं. नवजात बालक होतं. दूध कुठून आणणार? पण दूध कोणाचं देणार? आणि त्यावेळेस इंद्र जो होता, हा इंद्र तेव्हा त्या ठिकाणी प्रगट झाला आणि म्हणाला की याला दूध देण्याचं काम माझं आहे, मी त्याला दूध प्राशन करवणार आहे. म्हणजेच माझ्याकडचा हा दूध पिणार आहे. आणि त्यानंतर इंद्राने काय केलं की आपली जी तर्जनी होती ती त्याच्या तोंडात दिली आणि अर्थात त्या तर्जनीमधून त्याला दुग्ध मिळायला लागलं. पण माझं दुग्ध हा पिणार हे म्हणत असताना इंद्र जे शब्द ते उच्चारले की मान धाता, म्हणजे माझ्याकडचं दूध हा धारण करणार आहे. मान धाता म्हणजे माझं दूध पिणार असं तो म्हणाला. आणि त्याप्रमाणे त्यांनी केलं. आणि म्हणून हा जो मुलगा होता जो पुढे मोठा झाला तेव्हा त्याचं नाव मानधाता असं पडलं, कारण इंद्राने त्याला दुग्ध प्राशन करवलं आणि म्हणून त्याचं नाव मानधाता असं पडलं. आणि अर्थात इंद्राच्या प्रसादानामुळे तो उत्पत्ती पण त्याची झाली होती, कारण इंद्रयाग त्यांनी करायला घेतला होता. आणि अशा प्रकारे हा पुत्र निर्माण झाला. त्याला दुग्धप्राशन इंद्राने करवलं. यथावकाश तो मोठा झाला, लहानाचा मोठा झाला. नंतर अर्थात त्यांनी बरीच तपश्चर्या पण केली. नंतर इंद्र जो आहे त्याने या मुलाचं नाव ठेवलं त्रस्यदस्यु. त्रसदस्यु हे नाव ठेवलं. त्रसदस्यु म्हणजे काय? तर दस्यु म्हणजे काय? तर लुटमार करणारे. तर ही जी लोक आहेत यांच्यापासून सुटका करणारा असं त्याचं नाव ठेवलं. आणि अर्थात हा जो युवनाश्वाचा हा जो मुलगा होता त्रसदस्यु किंवा मानधाता असं म्हणून जो प्रसिद्ध झाला,
हा एक खूप मोठा राजा होऊन गेला, चक्रवर्ती राजा झाला तो. आणि अर्थात भगवान त्याचं वरदान त्याला होतं आणि शिवाय इंद्राने प्रत्यक्ष त्याला दुग्धप्राशन करायला दिलं होतं आणि इंद्राची त्याच्यावर खूप कृपा होती आणि त्यामुळे त्या कृपेमुळे त्याने अर्थात संपूर्ण पृथ्वी जी आहे ती आपल्या ताब्यात घेतली आणि धर्म पालन करत करत त्याने या पृथ्वीचं व्यवस्थित पालन केलं. तो अतिशय पुण्यवान पण होता आणि त्यामुळे त्यांनी अनेक प्रकारचे यज्ञ केले, अनेक प्रकारचे यज्ञ केले आणि भगवंताला त्यांनी प्रसन्न करून घेतलं. हा जो मांधाता नावाचा राजा झाला त्याच्या पत्नीचं नाव होतं शशबिंदू. त्याला एक कन्या झाली, तिचं नाव होतं बिंदुमती. आणि या बिंदुमतीपासून अनेक पुत्र त्याला झाले. आवाज येतोय का माझा? नाही येतोय? हां, ठीक आहे. तर ही जी बिंदुमती नावाची कन्या झाली, तिच्यापासून या मांधात्याला 3 पुत्र झाले. एकाचं नाव होतं पुरुकुत्स, एकाचा अंबरीश आणि तिसरा जो होता योगी मुचुकुंद. हा तर प्रसिद्ध होता खूपच. मुचुकुंद नावाचा जो योगी आहे तो खूपच प्रसिद्ध होता. त्याचा उल्लेख द्वापार युगामध्ये आहे. सतयुगामध्ये हे सगळं झालं आहे आणि द्वापार युगामध्ये तो होता. म्हणजे त्याचं आयुष्य किती मोठं आहे बघा. तर अशा प्रकारे हे त्याला 3 पुत्र झाले. शिवाय त्यांना 50 बहिणी होत्या बघा. याला हा मुलगा एक आणि 50 बहिणी होत्या. आणि या सगळ्या 50 जणांची गंमत अशी होती की त्यांचं लग्न जे आहे ते मात्र ते स्वतः क्षत्रिय असून एका ब्राह्मण कुळातल्या ऋषींशी लग्न झालं होतं. क्षत्रिय आणि ब्राह्मण असा संकर घडला होता. अर्थात हा संकर कसा घडला तर त्याची एक खूप गंमतशीर कथा आहे. कथा अशी आहे की पूर्वी सौभरी नावाचे एक ऋषी होऊन गेले. हे सौभरी ऋषी जे होते ते अर्थात खूप परम तपस्वी असे ऋषी होऊन गेले. त्यांनी खूप तपश्चर्या केली, खूप जबरदस्त तपश्चर्या केली, खूप पुण्यवान होते ते. एक दिवस त्यांनी तपश्चर्या करण्यापूर्वी अर्थात यमुनेमध्ये डुबकी घेतली नेहमीप्रमाणे. तिथे स्नान करायला लागले आणि मग स्नान करून म्हणाले आपण परत तपश्चर्याला बसूया. परंतु स्नान करत असताना त्यांना असं दिसलं की तलावात असलेले जे अनेक मत्स्य आहेत त्या मत्स्यांचा जो राजा होता तो राजा आपल्या पत्नीबरोबर अर्थात संसार सुखाचा उपभोग घेत होता. आणि आपल्या पत्नीबरोबर हा मत्स्यराज आपल्या पत्नीबरोबर हे संसार सुख उपभोग घेत होता. आणि ते बघून सौभरी मुनींच्या मनामध्ये तशा प्रकारची इच्छा निर्माण झाली. त्यांना असं वाटलं की अरे हे सुख तर मी कधीही मिळवलेलं नाही आहे, तेव्हा असं सुख मिळवलं तर किती चांगलं होईल अशी इच्छा त्या ऋषींच्या मनात हे बघून निर्माण झाली. आणि अर्थात त्याने विचार केला की आता इच्छा झाली तर पूर्ण करूया. स्नान संध्या केली, सरळ ते गेले मांधात्याकडे. हा जो राजा ज्याचं आपण नाव ऐकलं आणि कथा ऐकली, या मांधात्या राजाकडे गेले आणि म्हणाले राजा माझं नाव सौभरी ऋषी आहे आणि मला इच्छा आहे की लग्न करायची आणि मी असं ऐकलं आहे की तुला 50 कन्या आहेत, तेव्हा तुझ्या कुठल्या तरी एका कन्येचा हात मला दे, मला विवाह करायची इच्छा निर्माण झाली आहे. असं जाऊन त्यांनी सरळ सरळ राजाला भर दरबारात सांगितलं. जेव्हा मुनी दरबारामध्ये आले तेव्हा अर्थात राजाने त्यांचं यथासांग स्वागत केलं. कारण ऋषी खूपच तपस्वी होते महान, तेव्हा सर्वांना माहिती होतं की खूप मोठे तपस्वी आहेत.
ऋषींचं त्याने मनपूर्वक स्वागत केलं, त्यांचं यथास्थित त्याने उचित सत्कार केला आणि म्हणाला मुनीमध्ये काय मागायचं ते मागा. ते मुनीवर म्हणाले माझं मागणं एकच आहे, मला बाकी काहीही नको आहे, मला एकच इच्छा आहे, ते म्हणजे मला विवाह करण्याची इच्छा आहे, कारण मला विवाह सुख उपभोगायचं आहे आणि तुझ्याकडे 50 कन्या आहेत, तर मला तुझ्या कुठल्या तरी एका कन्येचा हात हवा आहे, तेव्हा कुठला द्यायचा ते तू ठरव. अशी जाहीर मागणी त्यांनी या ठिकाणी केली भर सभेमध्ये. जाहीर मागणी त्यांनी राजाला की राजा स्वतः संकटात पडला. कारण जेव्हा मुनी त्याच्याकडे आले होते सभेमध्ये, त्यावेळेस त्यांनी हे बघितलं की मुनी जे आहेत ते अत्यंत जर्जर झालेले आहेत जरेमुळे. अर्थात त्यांना वृद्धापकाळ आलेला होता. त्यांच्या चेहऱ्यावरची सगळी कातडी लोंबत होती, त्यांचे सगळे केस पिकले होते, त्यांचे दात नव्हते. अशा प्रकारे त्यांची ही परिस्थिती होती, जटा वाढलेल्या होत्या. आणि अशी परिस्थिती असताना सुद्धा त्यांनी भर दरबारामध्ये येऊन राजाला सांगितलं की मला तुझ्या 50 मुलीपैकी एका मुलीचा हात हवा आहे, हेच मला पाहिजे. मला जर तुला काही दान द्यायचं असेल तर हे दान हवं आहे. आता असं मागितल्यावर राजाला पेच निर्माण झाला की दान तर द्यावं लागेल, मी दान देण्यासाठी शब्द दिला आणि दान द्यायचं असतं. दान दिल्याशिवाय हे जगत जे काय केलं त्याला पुण्य कसं मिळणार. आणि मी तर हो बोललो आहे, काय हवं मागा. आणि त्यांनी अशी गोष्ट मागितली की जी देऊ शकत नाही. म्हणजे त्याला असं वाटलं की अशा या वृद्ध माणसाबरोबर माझ्या मुलींचा विवाह मी कसा करू. पण त्याची हिंमत होईना राजाला सांगायची. राजाची ही हिंमत झाली नाही. ऋषीने सांगायची की बाबा महाराज तुम्ही खूप वृद्ध आहात, तुम्ही तरुण असता तर कदाचित मी माझ्या मुलीशी विवाह करून दिला असता, पण तुम्ही खूपच वयोवृद्ध आहात, तेव्हा तुमची मागणी कशी मान्य करू हे त्याला मनामध्ये होतं, पण ओठावर हे आणायची त्याची हिंमत नव्हती. कारण 2 कारणं. एक म्हणजे शब्द दिला होता की तुम्हाला काय पाहिजे मी द्यायला तयार आहे, हा एक शब्द होता. आणि दुसरं म्हणजे जर शब्दाचं पालन नाही केलं तर एक म्हणजे धर्माच्या दृष्टीने अपराध घडेल, दिलेलं वचन न पाळल्याचा बट्टा लागेल. क्षत्रिय राजा होता, वचनापासून फिरू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की मागितलेली गोष्ट अशी होती की मुलीनं जाऊन कुठल्या तोंडाने सांगणार की ह्या वृद्ध माणसाशी लग्न करा. एक राजा म्हणून जरी हे बरोबर असलं कर्तव्य की ऋषीनं हो म्हणावं, तरी पण पिता म्हणून हे कितपत योग्य आहे की मी माझ्या मुलीनं हे सांगावं की तुम्ही या वयोवृद्ध माणसाशी लग्न करा. 50 मुली जरी असल्या तरी कुठल्याही मुलीला सांगायची त्याची हिंमत होणार होती का. एक पिता म्हणून त्याला हे योग्य वाटलंच नाही. काय करावं त्याला प्रश्न पडला. हो म्हणावं तरी पंचायत, नाही म्हणलं तरी पाप लागतंय. तो दोन्ही बाजूनी संकटात पडला. काय करावं, हो म्हणावं की न म्हणावं, अशा प्रकारे त्याला पेच पडलं. आणि त्यावेळेस त्याने अतिशय असं ज्याला आपण म्हणतो की डिप्लोमॅटिक उत्तर दिलं राजाने. आणि त्या उत्तरामुळे त्याच्यावरचं संकट काही अंशी नक्कीच टळणार होतं. अशा प्रकारचं त्याला सुंदर उत्तर आलं होतं. ते उत्तर त्याने काय दिलं त्याचा भाग आपण, अर्थात ती पुढची कथा जी आहे ते आपण पुढल्या भागामध्ये ऐकूया. या ठिकाणी आपण भाग क्रमांक जो आहे तो 82ला आपण स्वल्पविराम देऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. या भागाची सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो, स्वीकार करावा. कळत न कळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ही सेवा अशीच आमच्या सर्वांकडून करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. स्वीकार करावा.